पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। आजचा आमचा वचननामा जाहीर करताना काल आई अंबाबाईच्या आशीर्वादानं काँग्रेस पक्षाचा वचननामा भवानी मंडप अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आला। त्याचबरोबर आज काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर, सचिन चव्हाण, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, विशाल देवकुळे, प्रतिज्ञा उत्तुरे, मंजित माने, माझ्या पक्षाचे सर्व या ठिकाणी असणारे उमेदवार आणि प्रतिनिधी मित्र या निवडणुकीच्या समोर जात असताना कोल्हापूरच्या मूलभूत प्रश्नामध्ये सर्वात प्रथम जर कोल्हापुरामध्ये जर आजची पहिली मोठी जे गेली जवळजवळ 2 ते 3 वर्ष कोल्हापुरामध्ये जनतेमध्ये जो असंतोष आहे ते खड्डेमुक्त कोल्हापूर ही आमची प्राथमिकता यामध्ये असणार आहे। आता मोदींनी ज्याप्रमाणे उल्लेख केला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून 2 महत्त्वाचे मुद्दे, एक रंकाळा प्रदूषण आणि पंचगंगा प्रदूषण। या कोल्हापूर शहराला जवळजवळ गेली 20 वर्ष या प्रदूषणानं घेरलेला आहे। यामध्ये अनेक प्रकल्प उभा केले गेले। मग त्यामध्ये पहिला प्रकल्प असेल तो जयंती नाल्यांच्या नंतर जो एसटी प्रकल्प केंद्र सरकारने गेला 72 कोटीचा, त्यानंतर रंकाळ्याच्या पासून येणारा 5 MLD पाण्यासाठी केलेला प्रकल्प, एवढं करूनही पंचगंगा प्रदूषणमुक्त होत नाही। आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून रस्त्याच्या बरोबर धुळीचा सुद्धा प्रश्न फार मोठा आहे। या प्रश्नाच्या बरोबरच कालच्या जाहीरनाम्याने आजच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठोस मुद्दे जर आमच्याकडे जर बघितले, आपण जर याकडे जर लक्ष जर घेतलं तर कर वसुलीची सुटसुटीत योजना, त्याचबरोबर योग्य सन्मान असेल, झोपडपट्टी गृहनिर्माण, यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये जवळजवळ घोषित 27 झोपडपट्ट्या आहेत। या 27 झोपडपट्ट्यामध्ये अनेक जागेचे प्रश्न सोडवत असताना केंद्र सरकारनं अनेक गृहनिर्माण योजना केंद्र आणि राज्य सरकारनं दिल्या आणि त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये मूळ या प्रशासनाकडनं एक मोठी चूक होते की काही लोकांच्याकडे जागा जास्त आहेत, काही लोकांच्याकडे जागा कमी आहेत। या दृष्टिकोनात सरसकट देत असताना त्या ठिकाणी हे प्रकल्प अनेक झोपडपट्टीमध्ये राबवले गेलेले जाणार आहेत। पण प्रशासन आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये असणारे सर्व नगरसेवक आणि महापौर यांच्या माध्यमातून हा झोपडपट्टीच्या सुद्धा विकासाचा मुद्दा हा आमच्याकडं खूप चांगल्या पद्धतीने घेतला जाईल। शिक्षक आणि युवकांचं धोरण आम्ही या ठिकाणी जाहीर केलं आहे। त्याचबरोबर आरोग्य सेवेमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये एक मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र, आज जर कोल्हापुरामध्ये जर बघितला तर सावित्रीबाई फुलेचा दवाखाना असेल, पंचगंगाच्या जवळ असणारं पंचगंगा हॉस्पिटल असेल आणि काही जे ठराविक जे हॉस्पिटल जर सोडली तर अनेक दवाखाने हे बंद अवस्थेमध्ये वॉर्डमध्ये आहेत। ते प्रत्येक वॉर्डामध्ये पुनरुज्जीवित करण्याचा एक संकल्प आम्ही या ठिकाणी सोडलेला आहे। पाण्याचा प्रश्न असेल, शहराच्या विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा, आणि सर्वांमध्ये कोल्हापूर शहरामध्ये आज एक मोठा प्रश्न जो आहे की ज्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाला सुद्धा पुढाकार घेतलेला आहे की कचऱ्याच्या बाबतीत कचऱ्याचं गेली 2 ते 3 वर्ष योग्य निर्मूलन होत नाही आहे। मग त्यामुळे ते काही खासगीकरण असेल, काही गाड्या कमी असतील, काही तिथल्या कामगारांचे आणि प्रशासनाचे प्रश्न असतील, या प्रश्नावर कचरा कुठेही रस्त्यावर दिसणार नाही अशा प्रकारचं योग्य नियोजन या ठिकाणी आम्ही करू। आज आम्ही हा वचननामा आपल्या समोर देत आहोत आणि या पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता या महानगरपालिकेवर येणार याबद्दल आम्हाला ठामपणाने विश्वास आहे। लोकांना बदल पाहिजे। महायुतीच्या सरकारनं 1 वर्ष 10 आमदार या कोल्हापूर जिल्ह्यानं दिले, पण कोणत्याही प्रकारे कोल्हापूरचं योग्य नियोजन आणि जे काही आहे ते वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे, रस्ते अपुऱ्या अवस्थेमध्ये आहेत, कचऱ्याचं निर्मूलन योग्यपणानं होत नाही। त्यामुळं लोकांनी पर्याय म्हणून आम्हाला स्वीकारलेला आहे आणि या सर्व वचननाम्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटिबद्ध असेल।
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.